नमस्कार मित्रांनो, मी वैभव अकोल्यावरून. मी 11 वर्षापासून कुकिंगचं काम करत होतो. 1 तारखेपासून मी घरीच आहे, कारण की माझ्या मालकांनी आम्हाला सुट्टी दिली आहे. गॅस नसल्यामुळे मी 1 तारखेपासून आज 20 दिवस झाले घरीच आहे. मी आणि माझ्या बायकोनी मग नंतर निर्णय घेतला की आपण काहीतरी करायचं. तर मी घरूनच क्लाउड किचन चालू केलं आहे. आम्ही त्यामध्ये हैदराबादी दम बिर्याणी, चिकन थाळी, मटन थाळी, अंडा थाळी या सर्व गोष्टी ठेवल्यात. मी तुम्हाला आज सिम्पल आणि एकदम बेस्ट आणि एकदम सोप्या पद्धतीत शिकवणार आहे की बिर्याणी कशी बनवायची. दमवाली, हैदराबाद दम बिर्याणी, लोकलवाली नाही, तवा बिर्याणी, एकदम क्लासिक ऑथेंटिक दम बिर्याणी. वेळ लागतो पण चव आहे. तुम्ही पुढे बघा मी कसं कसं करतो. एकदा ट्राय करून बघा. आवडली तर नक्की सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद. आता आणखी खूप महत्त्वाचा पार्ट, चिकन कसं मॅरिनेट करायचं. साधारणतः 1 किलो चिकनला 200 ते 300 ग्रॅम दही लागतं. त्यात ते पूर्ण भिजून जातं. मी आपण 200 ग्रॅम दही घेतलं. माझा फेवरेट सुहाना चिकन बिर्याणी मिक्स. याने मस्त वास येतो आणि चव पण वाढते. याच्यामध्ये सगळे खडे मसाले आधीच टाकलेले होते. नंतर ज्याशिवाय बिर्याणी बनवू शकत नाही ते म्हणजे पुदिना, कोथिंबीर, अद्रक लसूण, लाल मिरची पावडर, किचन किंग, हळद, गरम मसाला, चिकन मसाला आणि गरजेनुसार मीठ. ह्याला व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं. थोड्या वेळाने याच्यामध्ये बरिस्ता म्हणजे तळलेले कांदा आणि त्याचं तेल टाकून परत त्याला 1-2 तास भिजू द्यायचं. जेव्हा आपण पाणी गरम केलं होतं त्याच्यामध्ये आपण लवंग, बिर्याणीचा राईस रेडी. आता बनवू बिर्याणीचं चिकन. मॅरिनेट केलेल्या चिकनला 70 ते 80% शिजून त्यात राईस टाक. 80% चिकन शिजून घ्यायचं. 20% आपल्याला दम देऊन शिजवायचं आहे. नंतर चिकनमध्ये राईस टाकून त्याच्यावर दूध आणि केसर मिक्स केलेलं पाणी, तळलेला कांदा, पुदिना टाकून टोपच्या साईडला आटा लावून त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं. आता याला अर्धा 1 तास होऊ द्यायचं, दम द्यायचा.